परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला अनेक महिने उलटलेत, पण तरी देखील त्यांचे मारेकरी सापडले नाहीत। महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी आता बीडमध्ये आंदोलन होऊ लागलेत। वाल्मिकचा सहकारी राहिलेल्या विजयसिंह उर्फ बाळा बांगरनं महादेव मुंडे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आणला आणि एकच खळबळ उडाली। या हत्या प्रकरणात बाळा बांगरचा रोख हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर आहे। बाळा बांगरनं वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा श्री कराडवर आरोप केलेत। श्री कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महादेव मुंडेची हत्या केली असा आरोप बाळा बांगरने केलाय। यानंतर आता बाळा बांगरची पत्नी आणि वाल्मिक कराड ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये। या ऑडिओ क्लिपमध्ये बाळा बांगरची पत्नी मयुरी बांगर वाल्मिक कराडसोबत फोनवर आपल्या पतीवर मारहाण आणि चारित्र्यावर संशय घेत असल्याचा आरोप करताना दिसतेय। बाळा बांगरनं मारहाण करत चारित्र्यावर संशय घेतला असा आरोप मयुरी बांगरने कथित ऑडिओ क्लिपमध्ये केलाय। या ऑडिओ क्लिपवर बाळा बांगरने प्रतिक्रिया दिली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आपण भूमिका घेतल्यानं हा बदनामीचा डाव आहे अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे। पण बाळा बांगर हा वाल्मिकचा एकेकाळचा सहकारी राहिलाय। तो गावचा सरपंच सुद्धा राहिलाय। त्याच्या वडिलांच्या शिक्षण संस्था आहेत, तसेच त्याचे वडील रामकृष्ण बांगर हे अनेक वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेत। बाळा बांगरचा आणि वाल्मिकचा संपर्क कोरोना काळात झाला असल्याची माहिती आहे। बाळा बांगर हा राष्ट्रवादीचे संघटनेचं काम करत असताना वाल्मिकचं आणि त्याचं फिसकटलं। नंतर त्यांच्यात वैर निर्माण झालं आणि वाल्मिक तुरुंगात असताना बाळानं मुंबईतील एका हॉटेलमध्ये वाल्मिक आणि एक महिला भेटली असा संदर्भ दिला। पण बाळा बांगर वाल्मिकवर निशाणा साधत असला तरी बाळा बांगरची पत्नी मयुरीनं वाल्मिकच्या समर्थनार्थ आंदोलन केलं होतं। वाल्मिक कराडवर होणारे आरोप हे बिनबुडाचे आहेत असं बाळा बांगरच्या पत्नीचं म्हणणं होतं। तसंच बाळा बांगरनं वाल्मिकवर आपल्या शिक्षण संस्था नावावर कर असा वाल्मिकचा दबाव असल्याचं म्हटलं होतं। आता या सर्व प्रकरणात एकेकाळी बाळा बांगर वाल्मिकचा सहकारी राहिलाच आहे। आता तोच बाळा बांगर वाल्मिक कराडवर आरोप करताना दिसतोय। या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।